90% स्टार्टअप फेल होतात. ओके, त्यांच्याबद्दल कोणीच नाही बोलत. 10% तुम्ही बघणार न्यूज, ह्याला फंडिंग भेटली, त्याला फंडिंग भेटली, ह्याने छान काम केलं, युनिकॉर्न झाला, ह्यानी पैसे कमाई केली, ह्यानी त्यांनी केलं. पण 90% बद्दल कोणीच बोलत नाही. तर त्याचे खूप सारे रिझन्स आहेत. तर सगळ्यात पहिलं रिझन मला असं वाटतं की तुम्ही ज्या गोष्टीकडे बघताय त्या गोष्टीचा स्वतःवरच तुमचा किती कॉन्फिडन्स आहे. ज्या बिझनेसच्या आयडिया तर सगळ्यांनाच असतात. आज आयडियाला काही तुम्ही त्याला पेटंट नाही करू शकत. आज आयडिया तुम्हाला पण येईल, तोच आयडिया दुसऱ्यांना पण येईल. तर त्या आयडियाबद्दल तुम्हाला स्वतःलाच किती कॉन्फिडन्स आहे. आणि कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा नेक्स्ट स्टेजला तुम्ही जेव्हा त्या आयडियाला घेऊन जाता तर तुम्ही किती लोकांना ते दाखवता. ठीक आहे, म्हणजे दुकान जरी असेल तर तुम्हाला दुकानात काय काय पाहिजे बाबा हे कधीच कोणाला विचारत नाही. आपण काय बघतो की 4 दुकान आहेत ना, 4 दुकानात काय विकलं जातं रे, सगळ्यात जास्त टोमॅटो जातात, चला टोमॅटो ठेवा. अजून काय जातं, आलू जातं का, आलू ठेवा. तसं सेम प्रोडक्टमध्ये पण लाईक आज काय एआयचे प्रोडक्ट्स चालू आहेत. एआयच्या प्रोडक्टमध्ये काय चालू आहे आज, ओके प्रोडक्टिव्हिटी रिलेटेड प्रोडक्ट चालू आहेत, प्रोडक्टिव्हिटी रिलेटेड प्रोडक्ट बनवा. तसं करण्यापेक्षा ना आधी तुम्ही स्वतः एक कॉन्सेप्ट बघावा लागेल तुम्हाला, तो म्हणजे प्रॉडक्ट मार्केट फिट. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही मार्केटमध्ये जा, व्हॅलिडेशन करा. लगेच जाऊन कम्प्युटरवरती कोड करू नका की अरे मला आज बनवायचं आहे, हे बनवूनच मग मी करेल. तर माझी चुकी हीच झाली की मी आधी काय केलं, सगळं बनवलं आणि मग कस्टमर बघायला गेलो. अरे कस्टमर भेटे ना, आणि मी एवढा टाइम स्पेंड केला आता, तर कसं होणार. दॅट वॉज माय वन ऑफ द फेल्युअर की मी आधी प्रॉडक्ट बनवलं किंवा मी आधी सर्व्हिसेसवरती खूप जास्त काम केलं आणि नंतर सेल करायला गेलो. दॅट वॉज माय अनदर प्रॉब्लेम. नंतर अजून एक दुसरा प्रॉब्लेम व्हॅलिडेशन रिलेटेडचा. आज तुम्हाला कोणती सर्व्हिसेसची आयडिया किंवा कोणती शॉपची आयडिया किंवा काही असेल, त्याचं तुम्ही 100 लोकांना आधी जाऊन सांगा. आणि असा विचार नका करू की ही आयडिया त्याला सांगितली की तो घेऊन जाईल आणि लगेचच बनवेल. खूप आयडियाज आहेत. म्हणजे असं गेली तरी चालेल, एक कॉम्पिटिटर भेटेल छान तुम्हाला, आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की तो कॉम्पिटिटर वीकच असणार आहे कारण तो तुमची आयडिया घेतलेली आहे त्याने, राईट. त्याचं कल्चर पण बिल्ड नाही करू शकणार तो. तर आयडिया जाऊ द्या, काही फरक नाही पडणार. तर आयडिया पण घ्या, समजून घ्या लोकांकडनं की त्यांचा काय विचार आहे ह्या आयडियाच्या पुढे. काय काय लोक खूप निगेटिव्ह सांगतील तुम्हाला, ऐकून घ्या. लाईक रिजेक्शन्स, पुन्हा एकदा रिपीट. तर पण ते समजून घ्या की काय प्रॉब्लेम असू शकतो. आणि असंच जर तुम्हाला 100 लोकांनी रिजेक्ट केला असेल, मग ती आयडिया तुम्ही स्वतःला एकदा एक कॉर्नर द्यायला पाहिजे की ओके खरंच होऊ शकतं का डायरेक्ट इनोव्हेशन होऊन जाईल. जसं गुगल आलं तर तेव्हा लोक विश्वास करत नव्हते की एवढं मोठं होईल, एवढं लायब्ररीज म्हणूनच राहील. तर तसंच आहे. मग ही खूपच जास्त इनोव्हेटिव्ह असेल तर सगळेजण नाही म्हणतील तुम्हाला. तर हे दुसरं एक रिजेक्शन म्हणता येईल किंवा फेल्युअर म्हणता येईल की तुम्हाला फिगर आउट झालं पाहिजे लोकांकडनं की काय प्रॉडक्ट मार्केट फिट आहे किंवा नाही आहे. तिसरं म्हणजे तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्याला खांद्याला खांदा लावून काम करणारे चांगले लोक पाहिजे तुम्हाला. तर इनिशियल डेजला तर खूप कमी लोक भेटतील स्पेसिफिकली. तर तुम्हाला ते आणण्यासाठी पण, जसं तुम्ही जर IT मध्ये बिझनेस करणार असाल तर तुम्हाला ते लोक बनवावं लागतील किंवा बाहेरून तुम्हाला आणावं लागेल आतमध्ये. पण ते जेव्हा येतात आतमध्ये तर तुम्ही असं विचार न करा की माझी इक्विटी चालली आहे कुठेतरी. तुम्ही बिंदास त्यांना इक्विटी द्या. लुक ॲट दी लार्जर पिक्चर. जर तुम्ही आज मला विचारसाल संदीप अरे तुझं लार्जर पिक्चर काय अमेरिकेत येऊन, मला जाऊन नासडॅकमध्ये घंटी वाजवायची, तर मग नासडॅकमध्ये घंटी वाजवण्यासाठी माझ्यासारखी 100 लोक पाहिजे अजून काम करण्यासाठी. तर सगळ्यांना इक्विटी द्यावं लागणार आहे. तर बिंदास्तपैकी इक्विटी देऊ शकता तुम्ही. तुमचं डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह करून तुम्ही इक्विटी कोणाला द्यायची आहे, कोणासोबत काम करायचं आहे ते बघू शकता. पण मी हे अर्ली स्टेजला नव्हतं केलेलं, त्याच्यामुळे जास्त असे लोक पण जॉईन करता आले नाही. मला जास्तीत जास्त बिल्ड करावं लागलं, जास्तीत जास्त लोकांसोबत टाइम इन्व्हेस्ट करावा लागला आणि मग तो प्रॉब्लेम झाला होता. आणि लास्ट म्हणजे मला असं म्हणेल की फेल्युअर होऊ शकतं जर तुम्ही A+ लोक हायर केले नाही तर. आज माझं काम एकच आहे, ते म्हणजे आत्ताच्या घडीला A+ लोक हायर करणे. A पण नाही पाहिजे, A+ लोक पाहिजे. A+च्या हिशोबाने मग तुम्ही कसं काम करता येईल तुम्हाला आणि कशा लोकांना तुम्हाला रिच आउट करावं लागेल आणि ते लोक तुमच्यासोबत का जॉईन करता येईल ते त्यांना सेल करावं लागणार तुम्हाला A+च्या लोकांना, तेव्हा जाऊन ते तुमची कंपनी जॉईन करणार. आता हे A+ कसं ठरवता तुम्ही? कारण इथे मला तरी असं वाटतं की एज्युकेशनल क्वालिफिकेशन इज नॉट द क्रायटेरिया. हो डेफिनेटली. लाईक तुम्ही माझे जर लिंक्डइन पोस्ट बघसाल त्यात मी क्लिअरली लिहिलेलं आहे की जेव्हा पण जॉब ओपनिंग करतो आम्ही तिथे लिहितो की वी डोंट वॉन्ट डिग्री. 10वी 12वी 11वी जसं माझ्यासोबत झालेलं आहे तसं मला रिपीट तर डेफिनेटली मी करणारच नाही. एज्युकेशन तर नाहीच नाही, म्हणजे आमच्या क्रायटेरियामध्ये तर नाहीये की. मग काय तुमची प्रोसेस कशी असते? सो हाऊ डू यू आयडेंटिफाय, म्हणजे हा कॅन्डिडेट आपला परफेक्ट कॅन्डिडेट आहे? आमचं कसं आहे सायबर, कारण मला फार असं वाटतं की आपल्या टेक्निकल फील्डमधले, आपल्या सॉफ्टवेअर फील्डमधलं, IT फील्डमधलं जे
रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ना मला फार रिस्की वाटते. बरोबर. कारण म्हणजे एका अर्ध्या दिवसाच्या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये तुम्ही जज करताय कोणाला तरी की हा लॉंग टर्म मध्ये कसा परफॉर्म करणार आहे. फार मोठा रिस्क आहे ते जर तुम्ही खरं विचार केला तर. एक्झॅक्टली. नाही दॅट्स बरोबर आहे तुमचं ते. आम्ही काय करतो माहिती आहे का, आमची आहे सायबर सिक्युरिटी कम्युनिटी आणि कम्युनिटीमध्ये लोक काय करतात, खूप एफर्ट्स टाकत असतात स्वतःची प्रोफाईल किंवा स्वतःचं एक नाव प्रस्थापित करण्यासाठी. तर 1000 लोक त्या कम्युनिटीमध्ये आहेत. जसं इंडियामध्ये एक नल म्हणून सोसायटी आहे, एक ग्रुप आहे ज्याच्यात सगळे लोक शिकतात. राईट. आमचं पण एक कम्युनिटी होती जेव्हा आम्ही या कम्युनिटीचं शिकलो ते म्हणजे गराज फॉर हॅकर्स आम्ही एक कम्युनिटी बनवली होती. तर त्या कम्युनिटीमध्ये तुम्ही जेव्हा शिकत असता आणि एखादा ऑलरेडी एकाने कंपनी प्रस्थापित केली आहे त्याच कम्युनिटीमध्ये, तर त्याच्यातच बघेल ना तो आधी की माझ्या कम्युनिटीमध्ये किती लोक आहेत, ह्या कम्युनिटीमध्ये किती लोक आहेत. तर मग एक 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 आम्हाला माहिती आहे तो मुलगा छान काम करतो, तो याला घेऊन टाक, तू त्याला घेऊन टाक. तर तसं होऊन जातं आणि तसे इझिली आमचे A+ आम्हाला आयडेंटिफाय होतात त्या केसमध्ये. माझा एक मित्र आहे, मी त्याचं नाव डिस्क्लोज नाही करणार, पण तो 10वी पास पण नाहीये आणि तो सध्याला जवळपास 60 ते 70 लाख रुपयाची पगार घेतो सायबर सिक्युरिटीमध्ये. आणि इंडियात बसून 10वी पास नाही येतो. मित्रांनो 10वी नापास नाही 10वी पासच नाही म्हणजे 10वी परीक्षाच दिली नाही, सोडून दिलं त्याने विषय. सायबर सिक्युरिटी मध्ये 50 ते 60 लाख रुपयांचं पॅकेज भारतामध्ये वर्षाला. क्या बात आहे. म्हणजे नाही आपण ज्या युट्यूबवर भरपूर स्टोरीज वाचतो की IT सिक्युरिटीमध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये लाखोमध्ये पैसा कमवतात, ते खरं ऍक्च्युअली आहे आज विदाउट ट्रेडिशनल नॉलेज. येस, आज आहे. जेव्हा आम्ही जॉईन झालो तेव्हा 5000 होती पण आज आहेच 50 ते 60 लाख रुपये. तुम्हाला जर तुमच्याकडे खरंच एक चांगलं एक्सपर्टीज तुमच्या हातात आहे आणि खरंच तुम्ही एक निश प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला डेफिनेटली भेटू शकतो. त्या मुलाचं काय फील्ड काय हे तो पण बग्स का? येस, तो आहे थ्रेट इंटेलिजन्स मध्ये. जसं तुम्ही म्हटलं डिटेक्टिव्ह, तो ऍक्च्युअल डिटेक्टिव्ह आहे ग्राउंडवरचा. सो थ्रेट इंटेलिजन्स मध्ये तो सगळे म्हणजे तुमचा ईमेल ID कुठे हॅक झाला होता का पहिले मागच्या 10 वर्षात किती वेळेस हॅक झालेला असेल तर तो डिटेक्टिव्ह प्रमाणे तो सगळं शोधून काढतो, कुठे कुठे हॅक झाला होता तो लिस्ट डाऊन करून तुम्हाला देऊन टाकेल. तसं ती कंपनीच्या सॉफ्टवेअरसाठी तो काम करतो आणि तो एन्श्योर करतो की कंपनीला सगळ्यांचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत. म्हणजे जर त्यांचे कस्टमरनी सांगितलं उद्या जाऊन की अरे आमच्याबद्दल काय चालू आहे डार्क मार्केटमध्ये सांगा, तर मग हे जाऊन सांगणार त्यांना. तर खूप लोक आहेत तसे. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये तर मला हा जण सगळ्यात जास्त कमाई करतो म्हणून माहिती आहे, बाकीचे पण असे भरपूर लोक आहेत. नाही म्हणजे ऑब्व्हियसली त्याचे आपण जरी त्याचं एज्युकेशन क्रेडेन्शियल जरी आपण सांगतोय की 10वी पर्यंत पण शिक्षण नाही झालंय, पण ही इज डेफिनेटली क्वालिफाईड. कारण पॅशन त्याचं आहे त्या फील्डमध्ये, त्याने एवढा त्याचा तासून तास अभ्यास केलेला आहे, त्याला त्याचं नॉलेज आहे. त्यांनी खूप छान म्हणजे नॉट ओनली दॅट पर्सन पण असे खूप सारे लोक आहेत तपस्या केलेली आहे. ही तपस्या आहे. तेव्हा आम्हाला असं पब्लिकली नॉलेज अवेलेबल नव्हतं. जसं मी म्हटलं ना, पुस्तक काढा, वाचा, बघा, ब्लॉग्स कोण आहेत, मित्र बनवा, त्यांना विचारा, प्रश्न विचारा लोकांना, मग करता येईल. तेव्हाच होतं. म्हणजे उद्या चलून असं नाही होणार की प्रत्येक 10वीचा मुलगा लाईक एज्युकेशन सोडलं पाहिजे आणि बघायला, तसं नाही होणार. पण इट्स मोर लाईक अ पॅशन. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं मित्र, जर तुम्ही पॅशनेट असाल तर तुम्हाला तुमचं पारंपरिक शिक्षण एखाद्या विशिष्ट पद्धतीत झालंच पाहिजे असं नाही. जर तुमचं पॅशन असेल तर तुम्ही हे वेगळे इतर मार्ग सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यात एक्सप्लोर करू शकता.